साधारण रात्री 10:30 ते पहाटेचे 3 या काळामध्ये ट्रम्प यांनी केलेली ट्वीट्स, त्यांनी शेअर केलेल्या लिंक्स आणि त्यांचे स्वतःचे ज्याला रॅम्बलिंग्स म्हणता येतील, की अदवा-तदवा किंवा बरळणं काहीतरी असं. तर असं ते चालू राहतंय आणि त्याहीमुळे काय होतंय ना, की ट्रम्प यांना किती सिरियसली घ्यावं याविषयीच मला अनेकदा शंका वाटते, की तो एक असा माणूस आहे, की जो त्याला तुम्ही काहीतरी बोललात ना, तर त्याची तो दखल घेतो. त्यामुळे अशा वेळेला जेव्हा तो बोलतोय, तर हे परराष्ट्र मंत्रालयाने त्याला रिजेक्ट केलं ते स्टेटमेंट आणि त्याच्यावेळी क्लॅरिफिकेशन दिलं, हे चांगलं केलं. पण लार्जली अशा गोष्टींना फार महत्त्व देऊ नये, असं मला वाटतं. कारण वेगळं आहे. एका बाजूला आपला राष्ट्रीय अभिमान दुखावला जातो, आपल्याला ते आवडत नाही, हे जरी खरं असलं, तरी त्याची दुसरी बाजू अशी आहे, की हे जितकं आपण ह्या अशा पद्धतीने शाब्दिक चकमकींच्या मध्ये उतरू, तितकं ते आपल्यापेक्षा त्यांना फायद्याचं ठरणार आहे. आणि आपल्या देशाला कितीही नाही म्हटलं, तरी अमेरिका ही उपयोगाचाच असलेला एक देश आहे. त्यामुळे तो नॅशनल इंटरेस्टचा विचार केला तर ट्रम्प यांच्याकडे तितकं लक्ष देऊ नये. म्हणजे जे आपण ऑपरेशन सिंदूरच्या काळामध्ये झालं होतं, की ते म्हणाले, की मी ती सीजफायर आणली या 2 देशांच्या मध्ये आणि मी काय व्हॉटेव्हर मिलियन्स ऑफ लोकांना वाचवलं. आपण त्याला विरोध केला आणि त्याच्यामुळे पुढचे 6 महिने ते वर्षभर ते सतत आपल्या विरोधात जे बोलत राहिले, त्याचं एक कारण ते होतं. ह्या उलट जे पाकिस्तानने केलंय, की तुम्ही जर बघाल, पाकिस्तानच्या पंतप्रधानाला तर काही किंमत नाहीच आहे. जी आहे ती आर्मी चीफच सगळं करतायत. तर जेव्हा ते अमेरिकेत जातात, ते प्रत्येक वेळेला ट्रम्प यांना सांगतात, की तुमच्यामुळे युद्ध थांबलं, तुमच्यामुळे ही लाखो माणसं वाचली. त्यांनी त्याच्या पुढे जाऊन नोबेल प्राईजसाठी ट्रम्प यांना नॉमिनेट केलं होतं. तर हे जे खुशमस्करी करणं असतं, ते आपल्याला देश म्हणून करता येत नाही हे खरं आहे. पण मग अशा वेळेला आपण ट्रम्प यांच्याशी शाब्दिक चकमकींच्या मध्ये उतरू नये असं मला तरी वाटतं. कारण शेवटी ते चिखलात उतरलो की आपल्या अंगावरही शिंतोडे उडणार आहेत आणि त्याचं नुकसान जास्त आहे. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.